मुलांनो, आज आपण भारतातील समाजशास्त्राचा विकास याची माहिती पाहणार आहोत. भारतात प्राचीन काळापासूनच समाजाचा अभ्यास झालेला दिसून येतो. पण भारतात समाजशास्त्राची औपचारिक एक विषय म्हणून शिकवण्यास सुरुवात ही 1914 मध्ये मुंबई विद्यापीठात झाली. परंतु स्वतंत्र समाजशास्त्र विभाग भारतात सर्वप्रथम 1917 मध्ये कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक बजेंद्रनाथ सील व A.R. वाडिया यांच्या प्रयत्नांनी सुरू झाला. त्यानंतर मुंबई विद्यापीठात स्वतंत्र समाजशास्त्र विभागाची स्थापना 1919 मध्ये प्राध्यापक पॅट्रिक गिडेस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 1924 पासून डॉक्टर G.S. घुर्ये यांची विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 1921 मध्ये लखनौ विद्यापीठात डॉक्टर राधाकमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समाजशास्त्र विभाग सुरू झाला. 1921 मध्ये काशी विद्यापीठ तर 1923 मध्ये म्हैसूर विद्यापीठ आणि आंध्र विद्यापीठात समाजशास्त्र विषयाच्या अध्यापनास सुरुवात झाली. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतात या विषयाचा विस्तार वाढलेला नाही. स्वातंत्र्यानंतर मात्र भारतात समाजशास्त्राचा विकास फार जलद गतीने झाला आहे. भारतातील आग्रा, मेरठ, कानपूर, गोरखपूर, गढवाल, अलीगढ, अवध, रुहेलखंड, बुंदेलखंड, विक्रम, शिवाजी, रविशंकर, अवधेश, प्रतापसिंह, रायपूर, इंदौर, सागर, जबलपूर, भोपाळ, राजस्थान, उदयपूर, जोधपूर, मुजफ्फरपूर, रांची, पाटणा, दिल्ली, गुजरात, उस्मानिया, बडोदा, कर्नाटका, पंजाब, मद्रास, कुरुक्षेत्र, उत्कल, पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, औरंगाबाद, संत गाडगे बाबांचा अमरावती विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ इत्यादी अनेक विद्यापीठात समाजशास्त्र विषयाचे अध्यापन केले जात आहे. तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आग्रा, JK इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओलॉजी इत्यादी अनेक सामाजिक संस्थांमध्येही समाजशास्त्राचे अध्ययन केले जात आहे आणि संशोधनाला त्यामुळे प्रेरणा मिळत असलेली दिसून येते. भारतात समाजशास्त्राच्या विकासात अनेक तज्ज्ञांनी योगदान दिलेले आहे. त्या योगदानांचा या ठिकाणी आपण थोडक्यात आढावा घेऊया. प्रथम योगदान डॉक्टर G.S. घुर्ये भारतीय समाजशास्त्र यांचे लाभलेले आहे. यांनी भारतातील जातीव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला. त्यांनी जातीची व्याख्या केली नाही, परंतु जातीची त्यांनी 6 प्रमुख वैशिष्ट्ये सांगण्याचा प्रयत्न केला. ती वैशिष्ट्ये म्हणजे समाजाचे खंडात्मक विभाजन, दुसरं वैशिष्ट्य श्रेष्ठ कनिष्ठता, तिसरं वैशिष्ट्य आहे सामाजिक धार्मिक अयोग्यता आणि विशेषाधिकार, चौथं वैशिष्ट्य खानपानविषयक सामाजिक संबंधावरील निर्बंध, 5वं वैशिष्ट्य व्यवसायविषयक निर्बंध, 6वं वैशिष्ट्य विवाहविषयक निर्बंध इत्यादी होय. डॉक्टर घुर्येंनी आदिवासी समाजाचाही अभ्यास केला. आदिवासी लोक हे स्वतःला हिंदू समजतात, म्हणून डॉक्टर घुर्येंनी आदिवासींना मागासलेले हिंदू अशी संज्ञा दिली. त्याचबरोबर घुर्येंनी ग्रामीण समाजातील सामाजिक ताणतणावांचा अभ्यास केलेला आहे. डॉक्टर घुर्येंनी कास्ट अँड रेस इन इंडिया, सेक्स हॅबिट्स ऑफ मिडल क्लास पीपल, दी अबॉर्जिनीज सो कॉल्ड and their future, cultural and society, caste, class and occupation, family and kinship in Indo-European culture, cities and civilization, the scheduled tribes, anatomy of urban community, the Indian sadhus, social tensions in India,
इत्यादी अनेक ग्रंथांचे जवळपास 30 ग्रंथांचे त्यांनी लेखन केलेले आहे. भारतातील समाजशास्त्राच्या विकासात त्यांच्या या अमूल्य योगदानामुळे त्यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते. यानंतर भारतीय समाजशास्त्राला योगदान देणारे समाजशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर राधाकमल मुखर्जी. डॉक्टर मुखर्जी यांनी सामाजिक मूल्य आणि सामाजिक परिस्थिती संबंधी महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. मानवी समाजावर नैतिक मूल्यांचा प्रभाव कसा पडतो याचे त्यांनी सखोल अध्ययन केले. डॉक्टर मुखर्जींच्या मते मूल्य धर्मापर्यंत मर्यादित राहत नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी मूल्ये असतात. त्यांनी द सोशल स्ट्रक्चर ऑफ व्हॅल्यूज हा ग्रंथ 1949 साली लिहिला. द डायनॅमिक्स ऑफ मॉरल्स 1951 लिहिला. द डायमेन्शन्स ऑफ ह्युमन व्हॅल्यूज 1964 लिहिला. द सिकनेस ऑफ सिव्हिलायझेशन 1964 अशा अनेक ग्रंथातून समाजशास्त्राच्या विचारात मोलाची भर टाकलेली आहे. यानंतरचे समाजशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर M.N. श्रीनिवास. यांनी भारतातील सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास केला. त्यांनी भारतातील सामाजिक परिवर्तन स्पष्ट करताना संस्कृतीकरण आणि पाश्चिमात्यकरण या महत्त्वपूर्ण संकल्पना मांडल्या. तसेच त्यांनी जातीच्या अध्ययनातून प्रभावी जात ही संकल्पना देखील मांडली. डॉक्टर श्रीनिवास यांनी रिलिजन अँड सोसायटी अमंग दी कुक्स ऑफ साऊथ इंडिया 1952 हा ग्रंथ लिहिला. इंडियाज विलेज हा 1955 लिहिला. सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया 1966 लिहिला. द रिमेंबर्ड विलेज 1976 लिहिला. तर द डॉमिनंट कास्ट अँड अदर एसेज 1986 लिहिला. अशा अनेक ग्रंथातून समाजशास्त्राला मोलाचे योगदान त्यांनी दिलेले आहे. यानंतरचे विचारवंत आहे डॉक्टर S.C. दुबे, ज्यांना श्यामचरण दुबे असे म्हटले जाते. यांनी मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती करणाऱ्या कमार जमातीचा अभ्यास करून समाजशास्त्रात प्रवेश केला. डॉक्टर S.C. दुबे यांनी ग्रामीण जीवन, सामुदायिक विकास, आधुनिकीकरण, परिवर्तन इत्यादी प्रमुख विषयावर लेखन केलेले आहे. डॉक्टर दुबे यांचा शमीरपेट गावाचा केलेला अभ्यास खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी या अभ्यासाद्वारे भारतीय गावातील ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक इत्यादी विविध रूपाचे व त्यातील बदलाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. दुबेंनी प्रभावी जातीसंबंधी श्रीनिवासांच्या विचाराला विरोध केला. डॉक्टर दुबेंनी राजकीय शक्ती संपूर्ण जातीमध्ये नसते, तर जातीतील काही व्यक्तीत असते असे सांगितले. त्याचबरोबर डॉक्टर दुबेंनी द कमार 1954 हा ग्रंथ लिहिला. इंडियन विलेज हा 1955 लिहिला. इंडिया चेंजिंग विलेज हा 1958 लिहिला. कंटेम्पररी इंडिया अँड इट्स मॉडर्नायझेशन हा ग्रंथ 1973 लिहिला. इंडियन सोसायटी 1952 लिहिला. इत्यादी ग्रंथसंपदेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय समाजशास्त्राला महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे दिसून येते. यानंतरच्या समाजशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर इरावती कर्वे. यांनी संस्कृतीचा अभ्यास केला. संयुक्त कुटुंब, जात, नातेदारी व्यवस्था इत्यादी घटकांचे सखोल अध्ययन केले आहे. त्यांच्या मते मनुष्य समाजाची डोळ्यांनी दिसणारी भौतिक वस्तुरूपी निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. तसेच त्यांनी जात म्हणजे आंतरविवाहिक गट होय असेही सांगितले. त्याचबरोबर एकाच घरात राहणाऱ्या, एकाच स्वयंपाकघरात शिजवलेले अन्न खाणाऱ्या, संपत्तीबाबतीत समान मालकी असणाऱ्या व धार्मिक कार्यात सामूहिकपणे सहभागी होणाऱ्या रक्तसंबंधियांचा समूह म्हणजे संयुक्त कुटुंब होय असेही प्रतिपादित केले आहे. डॉक्टर कर्वे यांनी मराठी लोकांची संस्कृती हा ग्रंथ 1951 लिहिला. किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया 1953 लिहिला. हिंदू सोसायटी 1961 हा ग्रंथ लिहिला. या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी समाजशास्त्राला विकसित करण्यात योगदान दिलेले दिसून येते. यानंतरचे पुढचे अभ्यासक आणि समाजशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर A.R. देसाई, अक्षय कुमार रमणलाल देसाई असे त्यांचे पूर्ण नाव आहे. यांनी भारतीय समाजाचे अध्ययन मार्क्सवादी दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला आहे. देसाई यांनी भारतातील राष्ट्रवादाच्या विकासात सामाजिक व धार्मिक चळवळीचे मूल्यमापन केले आहे.
तसेच त्यांनी भारतातील राज्य, कृषक समाज व्यवस्था, लोकशाहीतील अधिकार, नागरीकरण, कृषक आंदोलन इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर लिखाण केले आहे. त्यांनी सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम हा ग्रंथ 1946मध्ये लिहिला. रुरल सोशॉलॉजी इन इंडिया 1969मध्ये लिहिला. पिजन स्ट्रगल इन इंडिया 1979मध्ये लिहिला. अशा अनेक ग्रंथांचे लिखाण करून समाजशास्त्राला समृद्ध करण्याचा प्रयत्न देसाई यांनी केलेला दिसून येतो. यानंतरचे विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर D.P. मुखर्जी यांनी भारतीय इतिहासाचे द्वंद्वात्मक प्रक्रियेद्वारे विश्लेषण केले. डॉक्टर मुखर्जी हे मार्क्सवादी विचारवंत होते. त्यांच्या अध्ययनाचा केंद्रबिंदू परंपराचे अध्ययन करणे असा होता. त्यांनी परंपरेचे प्रकार, स्तर व परिवर्तनाचे समर्पक विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते भारतीय समाजाच्या अध्ययनासाठी परंपराचे अध्ययन करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आधुनिकीकरणाचे अध्ययन केले आहे. मुखर्जी यांनी परंपरा व आधुनिकतेला परस्पर पूरक मानले आहे. डॉक्टर मुखर्जी यांनी बेसिक कन्सेप्ट्स इन सोशॉलॉजी हा ग्रंथ 1932मध्ये लिहिला. मॉडर्न इंडियन कल्चर हा ग्रंथ त्यांनी 1942मध्ये लिहिला. प्रॉब्लेम ऑफ इंडियन यूथ हा ग्रंथ 1946मध्ये, डायव्हर्सिटीज हा ग्रंथ 1958मध्ये. अशा विविध ग्रंथांद्वारे त्यांनी समाजशास्त्राला महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. नंतरचे समाजशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर K.M. कपाडिया यांनी हिंदू विवाह, कुटुंब व नातेदारीच्या संदर्भात अध्ययन केले आहे. त्यांनी मॅरेज अँड फॅमिली इन इंडिया 1955मध्ये हा ग्रंथ लिहिला. यानंतर हिंदू किनशिप हा 1947मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. डॉक्टर कपाडिया यांनी हिंदू विवाहाला संस्कार स्वरूपात मानले. तसेच त्यांनी दक्षिण गुजरातच्या खेड्यामधील विकासाची प्रक्रिया व जातीमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचे अध्ययन करून समाजशास्त्राच्या विकासाला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वरील तज्ज्ञांसोबतच भारतात समाजशास्त्राचा विकास करण्यात डॉक्टर S.P. केतकर, डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर M.S. गोरे, डॉक्टर T.K.N. उन्नीनाथन, डॉक्टर योगेंद्र सिंग, प्राध्यापक I.P. देसाई, प्राध्यापक रामनारायण सक्सेना, डॉक्टर Y.B. दामले, प्राध्यापक योगेश अट्टल, प्राध्यापक योगेंद्र सिंह, S.P. नागेंद्र, इंद्रदेव, सुरजित सिन्हा, पंढरीनाथ प्रभू, विलास संघवे, पु ल भांडारकर, सत्येंद्र त्रिपाठी, रजनी कोठारी, D.N. धनागरे, उत्तमराव भैटे इत्यादी अनेक तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच वर्तमान स्थितीत अनेक तज्ज्ञ या शास्त्राला विकसित करत आहेत. त्यामुळेच आज भारतात समाजशास्त्र एक विकसित व लोकप्रिय शास्त्र म्हणून ओळखले जात आहे. या शास्त्राच्या अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत. त्यातील काही प्रमुख शाखा म्हणजे आपल्याला सांगता येईल की ग्रामीण समाजशास्त्र, नागरी समाजशास्त्र, आदिवासी समाजशास्त्र, औद्योगिक समाजशास्त्र, वैद्यकीय समाजशास्त्र, राजकीय समाजशास्त्र, धर्माचे समाजशास्त्र, शिक्षणाचे समाजशास्त्र, कुटुंबाचे समाजशास्त्र, मूल्यांचे समाजशास्त्र, विकासाचे समाजशास्त्र, लोकसंख्येचे समाजशास्त्र, ज्ञानाचे समाजशास्त्र, लघुसमूहांचे समाजशास्त्र, कायद्याचे समाजशास्त्र, दुर्बल घटकांचे समाजशास्त्र, कलेचे समाजशास्त्र, पर्यावरणाचे समाजशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, सामाजिक चळवळींचे समाजशास्त्र इत्यादी होय. या शाखा व्यतिरिक्त अनेक उपशाखातूनही विविध बाबींचे सखोल अध्ययन केले जात आहे. तसेच समाजशास्त्राच्या अध्ययन संदर्भात अनेक नवनवे दृष्टिकोन विकसित होत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की भारतात समाजशास्त्र विकासाच्या सर्व अवस्थेमध्ये आहे. अशा प्रकारे भारतीय समाजशास्त्रज्ञांनी विविध अध्ययनाच्या माध्यमातून मोलाची भर टाकलेली दिसून येते. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य विचारवंतांमध्ये आपल्याला प्रामुख्याने लुईस डिमॉन्ट, डेव्हिड हार्डिमन, बादेन पॉवेल, B.H. हॉपकिन्स E.W., मॅकफिंडल J.W., बेन्स ॲथेल्स्टेन, फ्रेंच विचारवंत बोगुल सेलेस्टेन यासारख्या अनेक विचारवंतांचे योगदान लाभलेले दिसून येते. यामध्ये J.H. हटन, रिजले,
ओमेली एस यासारख्या विचारवंतांचे योगदान दिसून येते. अशा प्रकारे भारतामध्ये समाजशास्त्राच्या विकासामध्ये पाश्चिमात्य विचारवंतांचे आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान लाभलेले दिसून येते. आणि सद्य परिस्थितीमध्ये सर्वच विद्यापीठामध्ये संशोधनाच्या माध्यमातून अनेक अभ्यासकांचे, समाजशास्त्राच्या अभ्यासकांचेही योगदान लाभत असलेले दिसून येते. आणि त्यामुळेच समाजशास्त्राच्या विविध शाखा आणि उपशाखांचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. तर या प्रकारे आपल्याला भारतातील समाजशास्त्राच्या विकासाला स्पष्ट करता येते.